गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलच्या गाव संवाद या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। महाराष्ट्रातलं हे शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे आणि ते धुळ्यात देखील होतं आहे। 20 तारखेला मतदान असणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण गाव संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांची आपण मनं जाणून घेतो आहे की नक्की काय बाबा तुमच्या अपेक्षा आहेत येणाऱ्या निवडून येणाऱ्या खासदारांकडनं, आणि नक्की काय असेल ही निवडणूक कशी असेल। काय आपण सांगाल की अतिशय चुरशीची लढत आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि येणारे जे काही खासदार असतील त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा काय आहेत? खासदारांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, अजून चांगलं करावं, अजून खूप अपेक्षा आहेत। खासदारांवरती तर अनेक ठिकाणी टीका केली जाते की खासदारांनी काहीच काम केलं नाही, 5 वर्ष खासदार आम्हाला दिसले पण नाहीत। काय आपण सांगाल या सगळ्या बाबतीमध्ये की नुसती टीका करायची, विरोधाला विरोध करायचा, अशा प्रकारचं काही याच्यामध्ये मानसिकता आहे की काय? काही ज्यांना काहीच समजत नाही तेच लोक अशी टीका करू शकतात, कारण नगरसेवक, आमदार आणि खासदार हे 3 वेगवेगळ्या कॅटेगरीचे नेते असतात, त्यांची कामं वेगळी असतात। खासदार हा देशाचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकरता आपण निवडून देत असतो। त्याच्यामध्ये संरक्षण असेल, हायवेज असतील, पाणी पुरवठ्याच्या मोठ्या मोठ्या योजना असतील। खासदार हा काही गल्लीत येत नाही किंवा त्यांच्या गल्लीतलं काम नाही, मात्र आपले जे खासदार आहेत, आपण एवढं भाग्यवान आहोत की आपले जे खासदार आहेत ते गल्लीच्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याकडे येतात, आपल्याबरोबर फिरतात, आपल्या प्रत्येकाला ते उपलब्ध असतात। या उलट जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत, ज्या खासदारकीसाठी उभे आहेत, 15 दिवसापर्यंत त्यांना कोणीच या मतदारसंघात ओळखत नव्हता। ते कोण आहेत, त्यांचं काय काम आहे, ते कुठे राहतात आणि त्यांनी आजपर्यंत काही काम केल्याचं ते सुद्धा सांगू शकत नाही आहे। म्हणून माझी अशी सर्वांना विनंती आहे कळकळीची की आपल्या खासदाराचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून परत एकदा त्यांना घेऊन जायला पाहिजे। मी आपल्याला एकच उदाहरण देतो की 35 वर्ष काँग्रेसने अक्कलपाडा डॅम पूर्ण केला नाही, शेवटी आपल्या खासदारांनी त्याच्यासाठी 500 कोटीचा निधी आणून तो पूर्ण केला आणि आज आपल्या घरात त्या नळात पाणी येतोय। एक फारच महाराष्ट्रात आपण सर्व जगभर फिरतो, अक्कलपाड्याच्या पाण्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे जी आपल्याला मिळत आहे। मात्र त्याच्याही पेक्षा मोठा अजून एक औद्योगिकरणासाठी आज आपल्या शहरातली जे बेरोजगारीची समस्या आहे त्या समस्येवर मी आपल्याला एकच सांगेल की आपल्याकडे उद्योगधंद्यांसाठी जे पोषक काय हवं आहे ते या खासदार साहेबांनी केलेलं आहे। एक MIDC नरडाणा MIDC आपण तिथे निर्माण केलेली आहे। तिथं एक फार मोठा पॉवर प्लॅन्ट, जिंदर पॉवर प्लॅन्ट तिथे कार्यान्वित झालेला आहे। त्याच्यासमोरच पाण्यासाठी एक अक्कलपाड्याच्या 3 पट मोठा असं पूर्ण एक मोठा जामफळ डॅम, हा जामफळ डॅम 2500 कोटी रुपयांचा फक्त 5 वर्षात त्यांनी बांधून पूर्ण केलेला आहे। आता या पावसाळ्यात त्याच्यात पाणी भरेल आणि नरडाणा औद्योगिक क्षेत्रात कमीत कमी 50,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। म्हणून मी उलट असं सांगेल की ज्यांना काही माहीत नाही त्यांनी अशा अफवा करू नये। आपल्या खासदारांनी जे काम केलेलं आहे त्यांना संसद रत्न पुरस्कार सहज असं कोणाला मिळत नाही जे त्यांना मिळालेलं आहे। आपण पाहतोय की खासदारांनी अनेक कामं अशी केलेली आहेत खासदारांनी की ती म्हणजे इतिहासात नोंद घेण्यासारखी जी काही कामं ती कामं केली आहेत। पण अनेक ठिकाणी असं म्हणतं की खासदारांनी टक्केवारी केली, खासदारांनी या रस्त्यात कमिशन खाल्लं, अशा प्रकारचे जे काही विरोध आहेत ते विरोध कशासाठी असतात, काय आपण सांगायला बाबतीमध्ये?
विरोध फक्त हा दाखवण्यासाठी की दाखवला जातो बस, तसं काही विरोधच नाही आहे. कारण आपले खासदार साहेब एवढे चांगले कामं केलेले आहे. समजा आपला जो प्रॉब्लेम होता रेल्वेचा तो सॉल्व केलेला आहे. जरी तो पहिल्या टप्प्यात लहानशा 55 किलोमीटरसाठी होत आहे, पण तो पूर्ण जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कितीही उद्योग आपल्या धुळ्यात येणार आहे किंवा रोजगार मिळणार आहे. हा खासदारांचे म्हणजे दूरदृष्टी जे लोक असतात त्यांच्यातला हा एज्युकेटेड दूरदृष्टी असलेला माणूस आपल्याला लाभलेला आहे. म्हणून त्यांनी एक चांगला कार्य केलेला आहे. म्हणजे अपेक्षा आपण अजून त्यांच्याकडनं करायचीच नाही अशी वाटते आम्हाला. कारण त्यांच्याकडे ते स्वतः इतके नॉलेजेबल आहे की ते अपेक्षा आपली काय असतील ते स्वतःहून डे बाय डे अपडेट होऊन पूर्ण करत आहे. म्हणून मला वाटत नाही की त्यांच्यावर फक्त टीका करायचा. काही टीका करणारे असतातच, ते करतीलच, त्यांचा स्वभाव असतो. थँक्यू. काही टीका करणारे असतातच आणि त्यांचा स्वभाव असतो, त्यामुळे त्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं नाही. खासदारांनी नक्की काय काम केलं या सगळ्या गोष्टी आपण अतिशय पारदर्शक नजरेने बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या खासदारांनी काय काम केलं आहे. आपण काय सांगाल, काय वाटतं आपल्याला की या निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे आणि काय होईल? खासदारांनी आपल्या धुळ्याच्या शहराला फार चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांची पण चांगले काम करण्याची इच्छा फार चांगली आहे. आणि आता जसं आहे की अक्कलपाडाचं जे पाण्याचा प्रश्न आहे ते त्याने फार चांगल्या प्रमाणे त्याने हे केलेलं आहे. आणि त्याने असं म्हटलं आहे की दररोज पाणी धुळ्याला मिळणार आहे असं त्याने लोकांना असं त्यांनी अपेक्षा दिलेलं आहे. आणि दररोज पाणी भेटल्यानंतर ते हे प्रश्न सगळं सुटतील असं माझं म्हणणं. दररोज पाणी मिळेल अशी अपेक्षा धुळेकर गेल्या अनेक वर्षापासून आहेत, तरी देखील आजही 8 दिवसानंतर पाणी मिळतं आहे. पण मग असं सांगितलं गेलं होतं किंवा आम्ही रोज पाणी देऊ. खरं म्हणजे मी पण या मताचा आहे की रोज पाणी देता कामा नये, कारण की पाण्याचा अपव्यय फार होतो. 2 दिवसानंतर जरी धुळ्याला पाणी मिळालं तरीसुद्धा चालेल, पण ते 2 दिवसानंतर का असं ना ते पाणी मिळालं पाहिजे. आपण काय बोलाल खासदारांच्या बाबतीमध्ये, काय आपलं मत आहे? सध्या तरी मागच्या 2-3 महिन्यापासून सतत 3 दिवसात 2 दिवसात आड पाणी येतो आहे. म्हणून पाण्याबद्दल हा विषय जो आहे मला तरी वाटतं आता सध्या तरी तो चुकीचा आहे. आणि 2-3 दिवसात येतोच आहे पाणी. मध्ये मध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी असतात, त्याच्यात काही गोंधळ होऊ शकतो, पण सध्या 2-3 दिवसात नक्की पाणी येतो आहे. अनेक ठिकाणी खूप टीका केली जाते किंवा बाबा आम्हाला दिसलेच नाहीत, बाबांनी काय काम केलं दाखवा, बाबांचं एक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशा प्रकारचं काही विरोधकांनी जे काही चालवलं आहे त्याबाबतीत आपण काय सांगाल, काय बोलला आपण त्याबाबतीत? त्या सर्व बक्षिसे तुम्ही मला देऊन टाका. ते जे सांगतात, तर मी तुम्हाला आता एकच प्रश्न सांगतो की जे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत त्यांनी ते कुठे राहतात ते मला तर कोणी म्हणतो मालेगावला राहतात, कोणी म्हणतो बागलाणला राहतात, कोणी म्हणतात नाशिकला राहतात. ते जिथं राहतात त्यांनी तिथं काय काम केलेलं ते त्यांनी मला एकदा सांगावं. कोणालाच माहिती नाही आपलं भविष्य, आपल्या या शहराचं भविष्य या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरच्या उमेदवार आहेत त्या, म्हणून त्यांना मतदान करून आपण आपला मत वाया घालू नका. काही ठिकाणी आपण जे सांगताय, आम्ही पण पब्लिकमध्ये फिरतो आहोत, आपण असं लोकांमध्ये थोडीशी नाराजगी असते आणि ती स्वाभाविक आहे. एखाद्याचं काम होतो, एखाद्याचं होत नाही. आता काही लोक शेतकरी पण सांगतात आता कांद्याला भाव नाही वगैरे वगैरे, काही याला भाव नाही, पण हे एक नैसर्गिक चक्र आहे. नैसर्गाप्रमाणे आज नाही तर उद्या परत तो भाव मिळणारच आहे. मात्र आज आपल्याला मत जर आपण काही रागाने किंवा कशाने जर देऊन टाकला तर आपल्यावर पस्तावण्याची वेळ येणार आहे. कारण आज इंटरनॅशनल लेवलवर आपण जर बघितलं तर चायना आपल्याला पूर्ण विरोधात आहे. चायना इथं भरपूर पैसा होतात आहेत, लोकांना पैसे देत आहेत. एक विशिष्ट समुदाय त्यांना फक्त मोदी नको, तो मोदी का नको तर ते कोणी सांगू शकत नाही. कारण त्यांना एवढा पैसा दिला गेला आहे की ते फक्त एकच सांगतात, मोदी हटाव. मोदी का बरं हटाव? 5 वर्ष आपल्याला 10 वर्षे दिसत नाही का? आपण 10 वर्षात कुठला कुठे पोचलो आहे? आज आपल्याकडे 5000 किलोमीटरचे आपले हायवेज झालेले आहेत. आज आपल्या धुळे शहरात म्हटलं तर आमच्या महानगरपालिकेच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब भामरे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने आपण इथं कमीत कमी 1000 कोटीची कामं केलेली आहेत. सर्व रस्ते पूर्ण झालेले आहेत. काही लोक म्हणतात ते दर्जेदार झालेले नाही आहेत. दर्जेदार झालेले नाही तर ते अधिकाऱ्यांचं काम आहे, ते त्यांच्यावर कारवाई करतीलच. मात्र काम झालेलं नाही असं नाही. आपण एक काम करा, आपण इथं आलेला आहात, माझ्याकडच्या भागात आपण एक बगीचा फक्त बघून घ्या, आपल्याला कळेल की कामं कशी होतात. रस्ते इथले बघून घ्या, इथलं सर्व कामं आपण बघा. हे फक्त एक वार्ड आहे, पण संपूर्ण शहरात कामं झालेली आहेत. याच्याबद्दल कोणाच्या फक्त काही काय का सांगतात की कामं बरोबर झालेली नाहीत, चुकीच्या पद्धतीने झालेत. काम झाले नाही असं सांगणार एकही माणूस नाही आहे. कोणी बक्षीस कोणी देत असेल तर मला बक्षीस आपण आणून द्यावे कृपया.
काल शिवाजी पार्क येथे अतिशय मोठी महासभा झाली आणि या महासभेमध्ये मोदी देखील होते आणि सगळ्यात मोठं आकर्षण होतं राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकला. त्याच्यात राज ठाकरे असं म्हणाले किंवा 370 कलम असेल आणि 3 तलाक जे काही होतं त्यांचं ते 3 तलाक या जगामध्ये या सत्तेवरती कोणीही करू शकत नव्हतं जे काम मोदींनी केलं आहे. आणि राम मंदिराचा जो काय प्रश्न तो गेल्या 500 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मोदींनी निकाली काढला. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? अशी टीका अनेकदा अशी केली जाते की बाबा राम मंदिराने काय आम्हाला रोजगार मिळाला का, 3 तलाकने आमचं काय झालं, अशी टीका केली जाते. त्याबद्दल आपण काय सांगणार? हे बघा, प्रत्येक प्रश्नावर फक्त आपल्याला रोजगार मिळेल हा प्रत्येकाला उत्तर नसतो. आपली आस्था जी आहे ती हिंदू धर्म आहे. आपण हिंदू धर्मात आहोत, म्हणूनच हिंदू धर्म टिकेल तर हा राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकेल तर आपण टिकणार. आज आपण 800 वर्ष मोगलांच्या गुलामीत होतो, त्याच्यानंतर 200 वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामीत होतो, त्याच्यानंतर 70 वर्ष आपण काँग्रेसच्या गुलामीत होतो. काय कायदे केले गेले हो? कुठल्या प्रकारे कायदे केले गेले? कुठला हा वक्फ बोर्ड आला? कुठून आला? तर या ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, तुष्टीकरणाची राजनीती 70 वर्षापासून सुरू होती. आत्ता कुठेतरी 10 वर्ष झाले आपल्याला एक हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला सांगता येतो काहीतरी. आपण काही ते चुकीचे मुद्दे झालेले आहेत ते आपल्याला सरळ करायचे आहेत. आमच्या मुस्लिम भगिनींना जे तलाकाला केव्हाही त्यांना असं वाटत होतं काहीच सुरक्षा नव्हती, एकदा फक्त 3 तलाक सांगून दिलं की त्याचे आयुष्य रस्त्यावर यायचं. मोदी साहेबांनी त्यांना सुरक्षा दिलेली आहे. मुस्लिम भगिनी सर्वच्या सर्व मोदी साहेबांना मत देणार आहे असं मी ठामपणे आपल्याला सांगू शकतो. आपण धुळे मतदारसंघामध्ये होतो त्यामुळे मी धुळ्याच्या बाबतीमध्ये बोलेल. आपलं धुळे शहराची अशी एक ख्याती बनली होती गेल्या एक 8-10 वर्षापूर्वी की धुळे शहर हे दंगलींचं शहर आहे. त्याच्यामुळे शहराकडे कोणी यायला येत नव्हतं, यायला घाबरत होतं की यार तुमचं शहर दंगलीचं शहर आहे. हिंदू मुसलमान मानांमध्ये प्रचंड मोठी तेढ निर्माण केली होती. आजची काय परिस्थिती काय वाटतं आपल्याला? आपण सगळ्यांनी बघितलं आहे की 2008, 9, 10 हे जी काही वर्ष आहेत ही वर्ष आपल्याला खूप जिकरीची गेली आणि हिंदू मुसलमान बंधुभाव निर्माण करण्यासाठी पण खूप वेळ आपल्याला सगळ्यांना द्यावा लागला. काय सांगाल पण या बाबतीमध्ये? काय बोलू शकणार आपण? यहाँ पे एकदम सब शांति है और नरेंद्र मोदी भाई कहते हैं सबका साथ सबका विकास, और विकास हो रहा. अब हाई रास्ते देखो, मेडिकल देखो, दवाई सब मिल रही है, अनाज मिल रहा है. यहाँ पे तो काम तो हो रहा है ना. लोग जो टिकारी करना है उनका काम है टिकारी करना, हमारा काम है काम करना, और सबका यहाँ पे काम हो रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं मी म्हटलो की एक दंग्यांचं शहर म्हणून आपलं एक कुठेतरी एक अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं होतं. पण आपण पाहतोय की गेल्या जवळपास एक 15 वर्षापासून बऱ्यापैकी शांतता आहे. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? काय वाटतं आपल्याला? 10 वर्षापासून शांतता. 10 वर्ष झाले शांतताच आहे. कुठं धुळ्यात दंगल झाली, कुठं देशात दंगल झाली, सगळी शांतताच आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. मग मुस्लिमांचे विरोधक आहेत मोदी अशा प्रकारचा जो प्रचार केला जातोय? हे बघा, मोदी साहेबांनी आपल्याला जे 80 कोटी जनतेला जे अन्नधान्य मोफत केलेलं आहे गरिबांना, त्यांनी कधीच सांगितलं नाही की हा मुस्लिम आहे याला अन्नधान्य देऊ नका. कधीच सांगितले नाही आहे. टेक्नॉलॉजीचे एज्युकेशनचे जे फायदे आहेत ते सर्व मुस्लिमांना पण दिलेले आहेत. आणि मुस्लिम बंधुभाव स्वतः ते सांगतात की बुवा आम्हाला विकास दिसतो आहे, आम्हाला शांतता दिसते आहे. आपण जर मुस्लिम भागांमध्ये गेले तर अगोदर मुस्लिम बांधवांची जी परिस्थिती होती आणि आज आपण तिथं गेले तर तिकडचे रस्ते बघा, तिकडचे बंगले बघा, त्यांचे राहणीमान बघा, त्यांच्याकडे 4 व्हीलर्स बघा. हे सर्व जे आलेलं आहे ते हे देशात स्थैर्य आहे म्हणून आलेलं आहे. आणि मोदींनी कधीही आजपर्यंत दुजा भाव केलेला नाही. धर्माच्या आधारावर कधीही भारतीय जनता पार्टीने राजकारण केलेलं नाही. ते आपले आहेत, ते देशाचे नागरिक आहेत, आपले बंधू आहेत. आणि आपण बघाल आता की मुस्लिम बांधवांपैकी सुद्धा सर्व लोक मोदींच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसतील. मग जो प्रचार केला जातोय किंवा या देशात मुस्लिमांचं काही खरं नाही, मुस्लिमांना या देशामध्ये काही वर्षानंतर थारा मिळणार नाही, हे काय आहे? हे जे आहे ना, हे चायनाचा पैसा बोलतोय. चायनाने जे काही लोकांना जे पुरवलं आहे आणि एक प्रपोगंडा करायला लावलेलं आहे, त्या प्रपोगंड्याला मुस्लिम बांधवसुद्धा त्याला बळी पडणार नाही. आणि मुस्लिम बांधव आपल्याला 4 जूनला दिसेल. मुस्लिम भागातनं सुद्धा मोदी साहेबांना भरपूर मतदान मिळणार आहे अशी माझी खात्री आहे. आपण सगळी चर्चा करतोय पण तरी देखील कुठेतरी काहीतरी अपेक्षा असतात, काही कामं अपूर्ण असतात किंवा काहीतरी असं वाटतं की अरे ही योजना झाली पाहिजे किंवा हा जो काही विकास आहे ना हो अशा पद्धतीने झाला पाहिजे. तसं आपल्याला काय वाटतं का की बाबा ही एखादी गोष्ट जी आहे ना ही अशी झाली तर आपल्या धुळेकरांना त्याचा फायदा होईल? आम्ही
जे जगभर बघतो विकास कसा होतो, तर दळणवळणची साधनं, पाणी, वीज यामुळे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जर योग्य असेल तर शहराचा विकास व्हायला वेळ लागत नाही. आता धुळ्याने झेप घेतलेलीच आहे. आपले खासदार साहेब हे खरंच फार कार्यक्षम आहेत. तरीही एक व्यापारी म्हणून मला असं नेहमी वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग झालेला आहे, समृद्धी महामार्ग झालेला आहे, तो समृद्धी महामार्ग आपल्या कन्नडवरून जातो आहे. धुळ्याच्या सर्वात जवळचा पॉईंट कन्नड आहे. तर त्या कन्नडपासून त्याचा विस्तार इंदोरपर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला या बेल्टमध्ये जशी रेल्वे येते आहे तसा हा समृद्धी महामार्ग जर झाला तर मी खासदार साहेबांना या वेळेला अशी विनंती करेल की माननीय नितीन गडकरी साहेबांना सांगून, माननीय मोदीजी साहेबांना सांगून आम्हाला तो जो समृद्धी महामार्ग आहे तो धुळ्याहून सुद्धा जायला पाहिजे, कन्नडपासून तर इंदोरपर्यंत. म्हणून त्याच्याने आपल्या धुळे शहराची फार भरभराट होईल अशी माझी मागणी असेल. समृद्धी महामार्गाचं विस्तारीकरण जर झालं तर त्याच्यामध्ये धुळे शहराचा नक्कीच अधिक लाभ होणार आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण काय सांगाल, आपल्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा अशी आहे की समजा एक व्यापारी म्हणून मी एक अपेक्षा असं करेल की बिझनेसच्या वाढीसाठी जसं सेंट्रल गव्हर्नमेंटने कायदा केला की 24/7 आपण दुकान उघडू शकतो, मॉल उघडू शकतो, त्याचा कायद्याचं इम्प्लिमेशन महाराष्ट्र सरकारने पण केलं. पण लोकल बॉडी जी आहे ती अजून इतकी अवेअरनेस नाही की त्याला इम्प्लिमेंट धुळ्यात पण करायला पाहिजे. जर काय असतं आता ऊन वाढल्यामुळे दुकानाचा जो धंदा आहे तो दुपारपर्यंत नंतरचा होतो आणि रात्री 10 वाजले का पोलीस येऊन पण सांगते की दुकान बंद करा. म्हणजे हा ते कायद्याचा भाग आहे म्हणून तरी पण जे 4/7 जी आहे पॉलिसी ती जर दुकानांना भेटली तर बिझनेस वाढीला मिळेल. कारण की कॉलेजेस जे इथे आहे त्याने विद्यार्थ्यांना किंवा जेवण भेटत नाही किंवा काय भेटत, तर ही पॉलिसी जर इम्प्लिमेंट लोकल बॉडीने केली तरी म्हणजे आम्हाला असं सांगा वाटतं की हे पण जरी खासदारांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला पास करून टाकलं, स्टेट गव्हर्नमेंट केलं, तर हे पण काय धुळ्याचा खासदारांनाच करायचा का असा पण प्रश्न होतो आहे. तर तशी अपेक्षा खासदारांकडे नाही, पण त्यांनी एक आपला मावळ पाहून हे पण जर उपयोग आणलं तर चांगलं बिझनेसला वाढीला अजून वाव मिळू शकतो. आपण साक्री रोडवरील सिंधी पंचायत जनरल पंचायत भवनावरती आपण आहोत. साक्री रोडवरील जे काही सिंधी बांधव आहेत हे सिंधी बांधव इथं अतिशय शांततेने आपला व्यवसाय करतात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या धुळे शहराचा देखील विकास केला आहे. धुळे शहराच्या कुठेतरी आर्थिक बाबीमध्ये समृद्धी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या आपण त्यांच्या ज्या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण प्रतिक्रिया बघितल्या. मी स्वतः देखील तुम्हाला सांगेल, मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून की आपण 20 तारखेच्या मतदानाला बाहेर पडा आणि आपण मतदान केलं तरच आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, नाही तर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा, मतदान कोणालाही करा, पण मतदानाचा आपला हक्क सोडू नका. पुन्हा एकदा आपण नवीन चर्चा करणार आहोत गाव समाजच्या माध्यमातून. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद.